नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज बाप्पाचा डे 2 आहे आणि आय एम सुपर एक्सायटेड, कारण की हा दिवस आहे ऋषीपंचमीचा. कारण की ऋषीपंचमीची पूजा आमच्या घरातल्या सगळ्या बायका म्हणजे काकी आणि मम्मी सगळ्या पूजा करतात. तर तुम्हाला मी दाखवणार आहे त्या कशा पद्धतीने पूजा केली जाते. तर सगळ्यात पहिलं ऋषींचे तांदूळ म्हणजे लाल तांदूळ असतात, त्याचं पीठ केलं जातं भाकरींसाठी. आणि ह्या 7 भाज्या असतात. काही लोक 21 भाज्यासुद्धा घेतात वेगवेगळ्या पद्धतीच्या, पण हे लोकांनी आता 7 भाज्या यूज केलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर ह्या लाल तांदळाच्या पिठाच्या भाकरी, आणि त्या स्पेसिफिक ऋषींचेच तांदूळ बोलतात. मग त्याच्या मस्तपैकी भाकरी. आणि पूजा करताना तुम्ही एकदा अंघोळ केली की एकाच रूममध्ये राहायचं असतं. कुठल्याही पुरुषाचं किंवा कुत्र्याचं तोंड नसतं बघायचं. जे पाणी असतं हे सकाळीच ते लोक नेऊन ठेवतात अंघोळीसाठी, पिण्यासाठी आणि पूजा सोडण्यासाठी आणि जेवणात वापरण्यासाठी. आणि अंघोळ झाल्यानंतर मग तुम्ही उपवासाच्या जेवणाची सुरुवात करायची असते. जे तांदळाचं पीठ आहे हे ऑलरेडी दळलेलं असतं. मग त्याच्या मस्त उकडीची भाकरी ह्या लोक करतात. आणि 7 भाज्या, ह्या 7 भाज्या तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही दही खाऊ शकता. आणि ही खोबऱ्याची चटणी इज बेस्ट, खूप मस्त लागते. आणि ही ऋषींची जी भाजी आहे ही स्पेसिफिक पद्धतीने बनवली जाते. ह्याच्यामध्ये ना तेल आणि पाणी काहीच जात नाही. ही फक्त वाफेवर शिजवली जाते. सगळ्या ज्या मिक्स भाज्या आहेत ह्या टोपात तुम्ही टाकायच्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तिखट हवी असेल तर एक मिरची घालायची आणि वाफेवर मस्तपैकी ती भाजी शिजवून द्यायची. आणि अशा पद्धतीने ऋषींचा उपवास हे लोक सोडतात. हा पूर्ण दिवस उपवास असतो. तुम्ही दुपारी उपवास सोडायचा आणि त्या अगोदर काही खायचं नसतं, पण संध्याकाळचं जेवायचं असेल तर हेच उरलेलं जेवण तुम्ही खाऊ शकता. गुंदी घे डोक्यावर पदर घे. त्यानंतर रात्री इतकी धमाल केली, बाप रे बाप. बायकांच्या रील्स काय संपत नाही. ह्या सगळ्या रील्स तुम्हाला माझ्या सोशल मीडियावर बघायला मिळतील. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन नक्की बघा. मस्तपैकी आम्ही इकडे फुगड्या वगैरे खेळलो, नाचलो. त्याच्यानंतर आमच्या आजीची फेमस म्हणजे सुनंदा काकूची फेमस ही बस फुगडी आहे आणि नेहमी तीच जिंक. बाय आउट, सोनू पण आउट. And the winner is I still nine. काय नाही जमणार, काकूच विनर आहे. त्यानंतर इथे काकी सगळ्यांची ॲक्टिंग करून दाखवत होती की कशा आमच्या सगळ्या आज्या काक्या लहान पोरं कशी काय बोलतात, सगळी ती ॲक्टिंग हुबेहूब करत होते.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच आत्याकडे गेलो होतो, कारण की आत्याकडे सुद्धा 5 दिवसाचा गणपती असतो आणि मी अगदी लहानपणापासून बघते, आम्ही 1 दिवस तरी आत्याकडे नक्कीच जातो. पूर असू दे, पाऊस असू दे, काहीही असू दे, 1 दिवस तरी आम्ही नक्की जातो. आणि तिकडे आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं, म्हणजे आत्याने सगळ्यांना बोलवलं होतं आणि खूप तिथे सुद्धा मज्जा केली, नाचलो. इथे पण आम्ही बस पुड्या केल्या आणि फेमस आपला जो कोकणी डान्स आहे तो सुद्धा केला होता. त्यानंतर हा सुद्धा दिवस आम्ही संपवला. एक रील काढून जी इंस्टाग्रामवर अपलोड केलेली आहे. प्लीज जा आणि बघा आणि हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय बाय.